मी इथे आलो होतो माझ्या मित्राला भेटायला. इथे माझा मित्र नसून त्याच्या जागी दुसराच कोणीतरी आहे. माझा मित्र नाही असा पळपुटा खचलेला. मग काय करू मी? काय करू मी? माझ्या बायकोनं विश्वासघात केलाय, माझा फसवणूक केली माझ्या. मी नाही फसवलंय तुम्हाला. किती वेळा सांगू मी नाही फसवलंय. कधीतरी माझ्या बाजूने विचार करून बघा. या मुलीनं धिंडवडे काढलेत माझ्या आयुष्याचे. या मुलीनं धिंडवडे काढलेत माझ्या आयुष्याचे. पण यात माझी काही चूक नाहीये. आणि आता माझा हिच्यापासून सुटकाच नाहीये. आयुष्यभर सहन करत राहावी लागणार आहे हिला. कळेल, एक ना एक दिवस माझं सत्य नक्की कळेल. काय तुझं सत्य? काय तुझं सत्य? आज अख्ख्या जगाला कळलं तुझं सत्य. आज अख्खं जग चेष्टा करतंय माझी, हसतंय माझ्यावर. तुम्ही फक्त बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवा, माझ्यावर नाही. तुझा तर चेहरा सुद्धा बघायची इच्छा नाहीये मला. हट! सत्यजित रे, पण आता तू येऊन समजावणार मला. हा, तू येऊन सांगणार मला की माझ्या डोळ्यासमोर जे घडलं, जे मी माझ्या डोळ्यानं पाहिलं, ते मी सगळं नाकारू आणि हिच्यावर विश्वास ठेवू. सत्यजित बघ, तू किमान एकदा तरी. काय काय नाकारू मी? काय नाकारू मी? हिच्यामुळे मला जेलमध्ये जावं लागलं, हे नाकारू मी? इतकी वर्ष मी ताठ मानेनं जगलो, पण आज हिच्यामुळे मला कोर्टात माझी मान खाली घालावी लागली, हे नाकारू मी? ही माझी बायको व्यभिचारी आहे. बस, आता नाही ऐकत सत्यजित. पाप केलंस ना तू? हा, पाप केलंस, मग आता ऐकून घ्यावंच लागेल. हे बघा, हवं तर जीव घ्या माझा तुम्ही, पण माझ्या चारित्र्यावर असा संशय नका घेऊ. मी तुमची शपथ घेऊन सांगते की मी असं. शपथ? हा? कसली शपथ? शपथ काय सांगतेस तू शपथ घेऊन? सांग ना मला, बोल ना, काय सांगणार आहेस तू शपथ घेऊन? मी पाहिलं ना कोर्टात शपथ घेऊन किती खरं बोललीस तू ते. मंजिरी, काय शपथ घेतलीस तू? देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. आणि काय सांगितलंस? हा, काय सांगितलंस? मला चक्कर आली, मला चक्कर आली. हे मला घेऊन डॉक्टरांकडे गेले. हे बघा डॉक्टरांचे रिपोर्ट्स. हे खरं सांगितलंस तू शपथ घेऊन? हा, शपथ. सत्यजित अरे, तुला वाचवण्यासाठी तसं बोलणं. मी सांगितलं होतं तिला मला वाचव म्हणून? मी सांगितलं होतं? मला वकिलांनी सांगितलं होतं असं बोलायला, म्हणून मी तसं. हेच विहंग तुला कळत नाही. हेच वकिलानं सांगितलं म्हणून मी खोटं बोलले. माझ्या आईने सांगितलं म्हणून मी खोटं बोलले. मला जग सांगतं म्हणून मी खोटं बोलते. खरं तर आमची मंजिरी स्वतःहून कधी खोटं बोलतच नाही, है ना मंजिरी? सांग ना मंजिरी, तू शिकव ना मला. तू प्लीज एकदा तरी शिकव ना मला की हे असं भोळेपणाचा, साधेपणाचा, सात्विकपणाचा हा मुखवटा घालून धडधडीत खोटं कसं बोलतात. अगं बोल ना, हे सांग ना मला. ए विहंग, तू तरी सांग ना तिला. सांभाळ सांभाळ सत्यजित. काय चूक होती? काय चूक होती माझी? हिच्या या भोळ्या साध्या चेहऱ्यावर मी विश्वास ठेवलाय, एवढीच चूक होती आणि त्याची एवढी मोठी शिक्षा. म्हणतो तुला माहिती आहे माझी चूक काय होती? माझी चूक ही होती विहंग की मी तुझ्यासारख्या जीवलग मित्रावर विश्वास नाही ठेवला. ही माझी चूक होती. तुला आठवते तू बोलला होतास मला माझ्या लग्नाच्या आधी, तू बोलला होतास मला, सत्यजित ती म्हणते की तिचं अफेअर नाहीये आणि तू तिच्यावर विश्वास ठेवतोस.
ते मी आपलं तू बोलला होतास मला प्रियंका, पण तेव्हा तुझ्यावर विश्वास नाही ठेवला, तेव्हा मी हिच्यावर विश्वास ठेवला. तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. सत्यजित काय झालं? नाही काही नाही, थकलोय ड्रायव्हिंग करून. ते विचारत नाहीये मी. अजून किती टाळणार आहात तुम्ही? नाही झालं बोलणं मंजिरीशी, म्हणजे मला बोलायचंच नव्हतं. झालं, तुला हवं ते उत्तर मिळालं ना? का असं वागताय तुम्ही तिच्याशी? कारण तिच्याशी बोललेलं दादाला आवडणार नाही. दादा जे काही सांगणार ते सगळं ऐकणार तुम्ही? हो, कारण दादाचा शब्द माझ्यासाठी काळ्या दगडावरची रेघ आहे. ते जे काही म्हणतील त्या सगळ्याला होला हो म्हणणार? हे बघ अंकिता, ह्या जगात माझा सर्वात जास्त विश्वास दादावर आहे. अहो पण म्हणून काय झालं? विश्वास आहे म्हणून डोळ्यावर पट्टी बांधून समोरच्याच्या चुकाही मान्य करणार तुम्ही? अंकिता. का? दादा कधी चुकत नाही? नाही. इथे इथे दिसते ना त्यांची चूक, खूप मोठी चूक. ते मंजिरीशी जे काही वागलेत ना ते चूकच आहे. अंकिता, भान आहे का काय बोलतेस त्याचं? आहे, मला आहे भान. आणि मला तुम्हाला हेच विचारायचंय की तुमचं भान कुठे आहे? घरात इतकं सगळं घडलंय, तुम्हाला त्यावर स्वतःचं काही मत आहे का नाही? हे बघ, जे काही घडलं, ज्या परिस्थितीत घडलं आणि दादानी जो काही निर्णय घेतलाय तो योग्यच आहे असं माझं मत आहे. अहो काय बोलताय तुम्ही? हं? त्या आशिषचा फोटो आपल्या घरात नाही सापडला, तो तिथे मुधोळकरांच्या घरात सापडतो. कसा बरं सापडतो? ते सापडतो नेमका सत्यजित रावांच्याच हातात देतो. कसा? त्याच वेळेस आशिष कोल्हापुरात असतो आणि सत्यजित राव आशिष आणि मंजिरीला एकत्र पाहतात. कसे कसे घडून येत आहेत हे सगळे योगायोगाचा विचार केलाय का तुम्ही? का फक्त दादा सांगतायत म्हणून ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचंय? नाही, दुर्लक्ष नाही करायचंय. या सगळ्या प्रकरणाची पाळमुळं खोदून काढणारच आहे मी. आणि याचा अर्थ असा अजिबात होत नाही की दादाचा निर्णय चुकलाय. आणि प्लीज इथून पुढे दादाच्या डिसिजन्सवरती कुठलीही चर्चा नकोय मला, समजलं? मी घेऊन येतो अजून एक बाटली. सत्यजित बस. थांब रे. सत्यजित, तू मला तुला आधीच जास्त झाली. प्रियंका, तू मित्र आहेस ना माझा. तू मला सांग ना प्लीज. म्हणजे तुला त्यातलं कळतं म्हणून मी तुला विचारतोय. तू खरं सांग, मला फसवू नकोस तू. त्या दिवशी जी बाई जिला मी तुझ्या घरातनं तुझ्या बेडरूम मधनं बाहेर निघताना बघितलं, तिला जर तिच्या नवऱ्याला जर उद्या कळलं की तुमच्या दोघांचं आहे तर ती त्याला काय सांगेल? हा, की माझं तिचं सोड. तू काय सांगशील? हा, समजा तिचा नवरा तुझ्याकडे आला तर तू त्याला सांगशील ना की तुझ्या बायकोशी माझं अफेअर आहे? सांग ना प्रियंका, प्लीज सांग. सत्यजित चल, ऑलरेडी खूप उशीर झाला. तू नाही, थांब. मला प्रश्न आहेत रे प्रियंका, मला खूप प्रश्न आहे. मला अजून एक प्रश्न आहे की जेव्हा मला तर कळलं मंजिरीबद्दल, मंजिरी मला काय सांगेल की माझं प्रेम आहे आशिष बरोबर किंवा माझं अफेअर आहे आशिष बरोबर, पण ती असं कसं सांगेल? प्रियंका, अरे तू वेडा आहेस का प्रियंका? ती असं नाही सांगू शकणार. तू काहीतरीच विचारतोयस मला. सत्यजित, तुला माझा एक हा विचार करणं सोडून दे. परत या अशा गोष्टी डोक्यात नको आणूस तू. सतत डोळ्यासमोर दिसत राहतात रे ते दोघं. प्रियंका, मला सतत डोळ्यासमोर दिसत राहतात माझ्या. हे बघ, तू एक काम कर. तू
2-3 दिवस कुठेतरी बाहेर फिरून ये, तुला गरज आहे त्याची. हवं तर मी येऊ का तुझ्यासोबत? आपण फार्म हाऊसवरती जाऊन येत. चल, तुझी झोप पूर्ण झाली की आपण सकाळच्या सकाळी निघू. चल. म्हणजे आपण जर कुठेतरी बाहेर गेलो तर मला हे सगळे प्रश्न पडायचे बंद होतील व्यंग. अरे तुला चेंजची गरज आहे सत्यजित. हो, खरंच बंद होतील. येस. मी जातो. मी खरंच जातो. मी येऊ तुझ्यासोबत? नाही नको मी जातो. चल. नाही पण थांब ना, तू मला अजून ते प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस व्यंग, की जेव्हा त्या बाईच्या नवऱ्याला जेव्हा कळतं की तुमचं अफेअर आहे तेव्हा ती. सत्यजित चल, हे बघ ऑलरेडी खूप उशीर झालाय, तू जाऊन झोप. चल. हो रे, खूप उशीर झाला व्यंग. मला हे सगळं कळायला खरंच खूप उशीर झाला. चल मी तुला सोडतो. चल ये. उशीर झाला. उठ. चल. कुठे काय तू कुठे तू मी सोडतो. नाही नको तू जा तू तुझ्या घरी जा. मी माझ्या बेडरूम मध्ये जातो. गुड नाईट. खूप उशीर झाला व्यंग. या मुलीनं धिंडवडे काढलेत माझ्या आयुष्याचे. या मुलीनं धिंडवडे काढलेत. आणि आता माझा हिच्यापासून सुटकाच नाहीये. आयुष्यभर सहन करत राहावी लागणार आहे हिला. तुझा तर चेहरा सुद्धा बघायची इच्छा नाहीये मला. तिच्यामुळे मला जेलमध्ये जावं लागलं. वकिलांनी सांगितलं म्हणून मी खोटं बोलले. माझ्या आईने सांगितलं म्हणून मी खोटं बोलले. मला जग सांगतं म्हणून मी खोटं बोलते. खरं तर आमची मंजिरी स्वतःहून कधी खोटं बोलतच नाही. माझ्या लग्नाच्या आधी तू बोलला होतास मला, सत्यजित, ती म्हणते की तिचं अफेअर नाहीये आणि तू तिच्यावर विश्वास ठेवतोस. तेव्हा मी हिच्यावर विश्वास ठेवला. एवढ्या सकाळी कुठे गेले असतील हे? मी कमावलेलं सगळं पुण्य मी आधीच तुझ्या पदरात टाकलंय. आता माझ्याकडे मागायला काहीच नाहीये. जे काही आहे ते तुला दिसतच आहे.
आता तुझी परीक्षा आहे. कारण तुला माहिती आहे मी निष्कलंक आहे, निर्दोष आहे. तेव्हा आता मला यातून बाहेर काढण्याची जबाबदारी फक्त तुझी आहे. आणि तुला तुझी जबाबदारी पार पाडावीच लागेल. तुझी यातून सुटका नाही. माझं पावित्र्य जगासमोर सिद्ध करण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. तुला मला यातून बाहेर काढायचं नसेलच तरी हरकत नाही. मी यातून बाहेर पडले काय नाही पडले काय हा मुद्दाच नाहीये. मी अशीच एक विश्वासघातकी म्हणून या जगातून संपूनही जाईन. पण माझ्या मरणानंतर तुझं काय? जगाचा तुझ्यावर विश्वास राहील? एका मंजिरीवर झालेल्या अन्यायानं फारसा फरक पडत नाही. पण लोकांचा सत्यावरचा विश्वास उडेल त्याचं काय? तेव्हा तुझं तूच ठरवायचंय. तुला काय करायचंय ते. मी काही मागत नाहीये तुझ्याकडे. पण हा आता तुझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आणि हे तुला कळत असेलच ना. ठरव काय करायचंय ते. मंजिरी, सत्यजित कुठे आहे? घरात नाही येत ते? नाही, मला माहिती नाहीये. म्हणजे त्याची गाडीही नाहीये बाहेर. बापरे, सकाळी सकाळी असं कुणालाही न सांगता कुठे गेले असतील हे? मला खूप काळजी वाटायला लागली आता. त्याचा फोनही लागत नाहीये. प्रिया, तू एक काम कर. तू विहंग भाऊजींना फोन कर काल. कारण बराच वेळ ते दोघं सोबतच होते. हं? गुड मॉर्निंग सोड. मला सांग, सत्यजित कुठे आहे माहितीये तुला? नाहीये. बरं, मी बघते. काय झालं? विहंग म्हणाला सत्यजित कदाचित फार्म हाऊसवर असेल. प्रिया प्लीज तू फार्म हाऊसवर जाऊन बघतेस का? हां, मी गेले असते पण ते उगाच चिडचिड करतील माझ्यावर. नीट बोलणार नाहीत माझ्याशी. तू गेलीस ना तर निदान तुझ्याशी तरी बोलतील. प्लीज. मी जाईन, पण तिकडे का गेला असेल तो? खूप त्रास होतोय अगं त्यांना. कोणीतरी सांभाळण्याची गरज आहे. आणि अशात तुझं जाणंच योग्य आहे असं मला वाटतं. मी जाते. प्रिया तू सांभाळशील ना यांना? खरं सांगू प्रिया, तू आहेस म्हणून कसलीच चिंता नाहीये मला. तू यांची नीट काळजी घेशील माहिती आहे मला. मला तर नाही शक्य झालं, पण तू यांना एकटं सोडणार नाहीस ना? त्यांचं बोलणं, त्यांचं चिडणं सगळं सहन करशील ना माझ्यासाठी? प्लीज. हो, पण तू असं काय बोलतेस? काय नाही. तू आधी फार्म हाऊसवर जा प्लीज. आज उशीरच झाला ना जरा नाश्त्याला. नाही ग, आम्ही बी आत्ताच आलो. आई, दादा कुठे दिसत नाहीये? तो आराम करत असेल.
त्याला डिस्टर्ब करू नका. हो. आई प्रसाद. ठेव. मी घेईन नंतर. नाही, मी बी नंतरच घेईन. नेत्रा मी पण घेते नंतर. प्रसाद अरे काय झालं गौरव? पाणी पी, पाणी पी. सावकाश सावकाश. ठसका.